नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला। तर तुम्ही म्हणाल ताई आज नवीन काय घेऊन आले? तर हो, तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर कन्सेप्ट मी सर्च करून घेऊन आलेली आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडणार आहे। कारण बघा, आपले जे व्हिडिओ असतात ते डिजिटल बिझनेस रिलेटेड व्हिडिओ असतात, ऑनलाईन असतात की आपण ऑनलाईन काय करू शकतो, काय काम करू शकतो, कसे पैसे कमवू शकतो, अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला ऑनलाईन करता येतात, पण ते आपल्याला माहीत नाही आहे। की मला सुद्धा विषय वाटतो की बघा, कधी कधी आपण जेव्हा माझ्याकडे लोक जे मार्केटिंग करतात, म्हणजे आता सपोज कोणाचं बिझनेसचं मार्केटिंग असेल आणि ते मार्केटिंग माझ्याकडे करत असतात, तर त्यांना सुद्धा एवढी इन्कम असते, मला विश्वास बसत नाही आहे। तर मग आता तुम्ही स्वतः या की खरोखर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की नाही इथे कुठल्या कंपनीशी निगडीत व्हायचं नाही, जॉईन व्हायचं नाही किंवा कोणाचा फ्रॉड होण्याचा काही चान्सेस नाही। इथे आपण जे इंस्टाग्राम फेसबुक यूज करतो ना, त्याच्यावरतीच आपल्याला इन्कम कमवायची। मग ते कसं? तर अगदी झोपेमध्ये सुद्धा आपल्याला पैसे येतात। तुम्हाला ते सुद्धा समजून सांगते की आपण जर म्हटलं की आता आपल्याला कुठला व्यवसाय करायचा असेल आणि त्या व्यवसायामागे आपल्याला दिवसभर धावपळ करावा लागते आणि कुठेतरी कुणाला तरी याची टोपी त्याला घाल, त्याची टोपी त्याला घाल, असं दिवसभर आपल्याला करत बसावं लागतं, तेव्हा कुठेतरी क्लायंट आपल्याकडे जमा होतात। पण इथे आपल्याला काहीच गरज नाही, कोणाला टोपी कोणाची घालायची नाही आणि काहीच करायचं नाही। ते फक्त आणि फक्त आपणच आपल्या मनाचा मालक आहोत। आपल्याला वाटेल तेव्हा एक कस्टमर जॉईन झालं तर इट्स ओके, नो इश्यू, आणि नाहीच झालं तर काहीच हरकत नाही, तो गेला तर त्याचा बाप लगेच आपल्याकडे दुसरा असतो। तर अशाच पद्धतीने आपल्याला जर इंस्टाग्राम फेसबुकवरती मार्केटिंग करायचं असेल, आता त्याचं एक तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगते की पहा, आता जेव्हा माझ्याकडे मार्केटिंग, मी जेव्हा माझं स्वतःचं इंस्टाग्राम फेसबुकला जेव्हा मी मार्केटिंग करते ना, तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, जे ॲडव्हर्टाईज लावते, आता ते ॲडव्हर्टाईजमधून जे कस्टमर येतात ते माझ्याकडे फायनल होतात। आता एखादा कस्टमर शिकण्यासाठी असतो तर तो शिकून घेतो, त्यांचं मार्केटिंग तोच करतो। आणि एखादा कस्टमर काय म्हणतो की मला वेळ नाही आहे की ताई मला तुमच्याकडे मार्केटिंग करायची, हे सगळं तुम्हीच सांभाळा, तुमची काय फीज आहे ती घ्या, ठीक आहे। तर मग बघा, आपल्याकडे कसं असतं की स्पॉन्सर ॲडसाठी इंस्टाग्राम फेसबुकला 100 रुपये पर डे आपल्याला भरावा लागतो। कारण कसं असतं माहिती आहे का, जर आपण कुठेही पैसे दिले तरच आपली ॲडव्हर्टाईज लोकांपर्यंत जाणार। आता तुम्ही पेपरचं उदाहरण घ्या किंवा कुठे आपल्याला जे काही BMCचे आपण जे काही फलक जिकडे लागतात तिकडे जरी लावलं तरी आपल्याला BMCला पैसे भरावेच लागतात। जे लाल डब्बे लाईटीचे वगैरे खांब असतात तिकडे लावलं तरी पण कोणीतरी येऊन आपल्यावरती दादागिरी करत असतं की काय संबंध तुमचा इथे हे पोस्टर लावायचं असं तसं। तर अशा अनेक गोष्टी असतात की त्या जेणेकरून आपल्याला त्रासदायक होतात, पण इथे काहीच त्रास नाही आहे की इथे एकदम यायचं आणि स्वतःचं बिझनेसचं मार्केटिंग स्वतःच्या म्हणण्यानुसार करायचं, इथे कोणीच कोणाचं मालक नसतं। तर अशा पद्धतीने आपल्याला ते मार्केटिंग करायचं आहे। तर ते मार्केटिंग आता मी ज्यावेळेस आता माझं जे चालू आहे तर ते तुम्हाला सांगते की स्पॉन्सर ॲडसाठी जर इंस्टाग्राम फेसबुकचे मी समोरच्या व्यक्तीला सांगते की बाबा स्पॉन्सर ॲडसाठी 100 रुपये पर डे आपल्याला खर्च येतो, ठीक आहे। तर 100पेक्षा ते जास्तही टाकू शकतात। आता तुम्ही म्हणाल की फक्त 100च असतं का, तर तसं काही नाही आहे, त्याच्यापेक्षा ते जास्त पण पे करू शकतात। पण जसं आता त्यांच्या बिझनेसवरती डिपेंड आहे, त्यांचा बिझनेस किती वरच्या लेवलचा आहे किती खालच्या लेवलचा आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे। तर बघा, एखाद्याचा बिझनेस चांगला असेल तर ते 150-200 पर डे टाकतात, तर नाही म्हटलं तरी 15, 20, 30 कस्टमर रोजचे त्यांच्याकडे येतात। तर आता माझ्याकडे स्पॉन्सर ॲडसाठी 100 रुपये पर डे टाकलं तर इंस्टाग्राम फेसबुकचे 100 प्रमाणे महिन्याचे होतात 3000 रुपये, प्लस 3000 रुपये माझं सर्व्हिस चार्ज आहे, टोटल 6000 रुपये आपल्याला महिन्याला खर्च येतो। तर आता 6000मध्ये इंस्टाग्राम फेसबुकला गेले 3000 प्लस 3000 रुपये माझे राहिले। तर दर महिन्याला आता तुम्ही एखादा कस्टमर माझ्याकडे कन्वर्ट झाला, ठीक आहे, आता त्या कस्टमरला जर माझं काम आवडलं आणि त्यांना ते कस्टमर फायनल होत राहतील, तर ते कस्टमर त्यांचे फायनल होत असतील तर ते आपल्याला का सोडून जातील? मग आता त्यांनी त्यांची ॲडव्हर्टाईज कंटिन्यू ठेवली, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले, 1 वर्ष झालं। आता एका वर्षासाठी एक कस्टमर जर कन्वर्ट झाला तर एका वर्षामध्ये त्याची कमीत कमी आता 12 महिने, आता 12 महिन्यांमध्ये 3000 रुपयाप्रमाणे किती पैसे झाले बघा बरं,
3 दाय 30 आणि वरचे 6,000 म्हणजे 36,000 रुपये आपल्याला एका कस्टमर मागे मिळतात। आता सपोज ते वर्षाचं गणित सोडूनच द्या, ठीक आहे। तर आता हे एक कस्टमर माझं फायनल झालं, ते कस्टमर माझ्याकडे कंटिन्यू असेल। आता त्या कस्टमरला काय करायचं आहे, ॲडव्हर्टाईज लावून दिली, त्या ॲडव्हर्टाईजला फक्त आपल्याला पेमेंट भरत राहायचं, आपल्याला कुठेही काहीही काम करायचं नाही। त्याच्या मागे आपल्याला फक्त 5-5 दिवसांनी ते अकाउंट लॉग इन करायचं, पेमेंट भरायचं 500 रुपये, सोडून द्यायचं। त्यांची ॲडव्हर्टाईज त्यांची चालूच राहते, आपल्याला त्याची काही देणं घेणं नसतं। त्यांच्या व्हॉट्सअपला नंबर जातात, त्यांचे ते बोलतात, कस्टमर कन्वर्ट करून घेतात। मग आपल्याला ते पैसे जे आहेत 3,000 रुपये दर महिन्याचे एका कस्टमरचा जो सर्व्हिस चार्ज आहे तो आपल्याला असाच मिळतो ना। आपण काय काम केलं त्याच्यामागे, फक्त पहिल्यांदा ॲडव्हर्टाईज चालेपर्यंत 2-3 दिवस लक्ष द्यायचं की कशी चालते, काय होतं, की त्यांना कसं ते ॲडव्हर्टाईजमधून त्यांना पेमेंट मिळतं नाही मिळतं। तर ह्या गोष्टी सगळ्या आपण 2-3 दिवस फॉलोअप घ्यायच्या। 1-2-3 दिवसांनी नंतर त्यांचं ते आणि आपलं फक्त त्यांचं अकाउंट हँडलिंग वगैरे करायचं, ठीक आहे। तर असे 3,000 प्रमाणे जर तुमचे 10 कस्टमर असेल तर महिन्याचे पैसे किती झाले, 30,000 रुपये। मग आता 30,000 रुपये महिना मला सांगा की तुम्ही जर कुठल्या कंपनीमध्ये जर काम करून जरी तुम्हाला मिळवायचं असेल तर तो मिळतो का, नाही ना। मग तिथे काय करायचं आपण, की तिथे आपली स्वतःची कंपनी झाली, एक स्वतःचा ब्रँड झाला, आणि स्वतःचा ब्रँड झाल्याच्या नंतर आपण आपलं मार्केटिंग करतो की नाही, मग तिथे आपला व्यवसाय सुरू झाला। मग तेच खरं गणित असतं की आपण घर बसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवू शकतो, आणि ह्या पैशातून की आपलं किती सगळं, आता सपोज 30,000 तरी सोडा, आपण 20च म्हणू। तुम्ही म्हणाल ताई आम्हाला 15 मिळाल तरी आम्ही खुशच आहे, कारण मला माहीत आहे, मी पण एक वेळेस हाच विचार करत होते की मला जर अरे यार 1,000 रुपये मिळाले ना एका महिन्याचे तरी माझ्यासाठी भरपूर झाले। पण ते 1,000 मिळाल्याच्या नंतर 2,000, 3,000, आता जवळजवळ 35-40,000 रुपये महिन्याचे असूनही मला ते कमीच पडतात आहे। मला तरी असं वाटतं की मी अजून कमवले पाहिजे, कारण माझ्याकडे टॅलेंट आहे आणि कमवण्याची प्रवृत्ती आहे, आणि काहीतरी अजून केलं पाहिजे वेगळं, म्हणजे जेणे कस्टमर आपल्याकडे टिकून राहील। आपण कस्टमरला अजून काय चांगली सर्व्हिस देतो, अजून काय प्रोव्हाइड करतो, तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। बघा, आपल्याला मी याच्या अगोदर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला कमवून कुठे कोणाला ठेवायचे, त्या मागच्या पिढीला काहीच गरज नाही। आपण सगळं जर त्यांना कमवून ठेवलं तर ते स्वतः काय करणार आहे, सगळंच आपण बसलं ओढत की माझ्या मुलाला घर पाहिजे, माझ्या मुलाला गाडी पाहिजे, मग स्वतःचं काय। तर हे सगळं सोडा की कमीत कमी घर बसल्या आपण डिजिटलच्या मार्फत, ऑनलाईनच्या मार्फत आपण 25,000 ते 30,000 रुपये कमवले तर आपण आपली स्वतःची लाईफ तरी चांगली जगू शकतो ना। मग त्याच्यात घरही घेऊ शकतो, गाडीही घेऊ शकतो, कपडेही घेऊ शकतो, आपल्याला म्हणून तसं खाणं पिणंही आपण आपली लाईफ जगायची। माणसाचा काहीच भरवसा नाही, एक झाडाचा पत्ता आहे, कधी गळून पडेल तपास पण लागणार नाही ना तुम्हाला ना मला, कोणाची चिठ्ठी कधी येईल तेच माहीत नाही। मग ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, मग आपण ते सगळं सोडा, आपण त्याचा विचारच करायचा नाही। आजचा चालू दिवस आहे ना, तर चालू दिवसाप्रमाणेच आपण राहायचं। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे सगळं मी तुम्हाला का सांगते की याच्या माध्यमातून माझा एवढा मोठा स्वार्थ नाही आहे, पण मला असं वाटतं की मला कुठेतरी दडपण येत होतं, मी दडपले जात होते घरामध्ये, आणि मला कुठेतरी इन्कमचं हे नव्हतं, स्कोर्स नव्हतं, जे होतं ते घरातल्यांचं होतं, पण आपलं काय होतं। मग आपलं काही नसल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, आणि हे केल्यानंतर मला आता कुठेतरी वाव मिळतो, कुठेतरी मोठेपणा मिळतो। आणि तुम्ही स्वतःही कॉल करून अगदी सन्मानाने तोंड भरून ताई बोलताना त्यावेळेस मला खूप आवडतं आणि खूप आनंद होतो की खरोखर मला नव्हतं असं वाटलं की आपण इथपर्यंत जाऊ, आपली कुठेतरी महाराष्ट्रात ओळख निर्माण होईल, आपल्याला महाराष्ट्र ओळखेल, इंडिया ओळखेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं। पण ते मात्र आता उलट झालेलं आहे। आता मला खूप लोक ओळखायला लागलेले आहेत आणि ताई म्हणायला लागलेले आहेत, आणि खरोखर म्हणजे असं वाटायला लागलेलं आहे की कुठेतरी आपलेपणा वाटायला लागलेला आहे त्यांच्या बोलण्यातून। मग त्यांच्या बोलण्यातून जर आपल्याला आपलेपणा वाटत असेल तर मग आपण स्वतः मागे का, तुम्हीही माझ्यासारखे पुढे या आणि पुढे येऊन स्वतः काहीतरी करा, आणि अगदी झोपेमध्ये सुद्धा पैसे कमवा। मी तुम्हाला अकाउंटचं उदाहरण सांगितलं, एखाद्या अकाउंटला वाल्यांना आपली ॲडव्हर्टाईज जर आवडली
तो जर वर्षभर राहिला तर आपल्याला त्या अकाउंटमध्ये काहीच काम नाही करायचं, फक्त पेमेंट भरत राहायचं. 1-2 दिवसांनी 3 दिवसांनी ते अकाउंट लॉग इन करायचं, त्याचं जे काही इंस्टाग्राम फेसबुकचं अकाउंट पेमेंट आहे ते भरायचं आणि त्याला सोडून द्यायचं. ते जाणे फेसबुक जाणे, इंस्टाग्राम जाणे, तो कस्टमर जाणे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात मित्र आणि मैत्रिणींनो. तर पहा, तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने मार्केटिंग करायला प्रयत्न करा. आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग, फेसबुक मार्केटिंग, यूट्यूब किंवा व्हिडिओ एडिटिंग टोटली सगळे कोर्स आपल्याकडे घेतले जातात. अगदी कमी खर्चामध्ये, बाहेरच्यापेक्षा अगदी कमी खर्चामध्ये ते शिकवले जातात. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं विसरलं की हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण मलाही तुमच्याकडून मोटिवेशनल मिळतं. कारण मला असं वाटतं की नाही यार, आपले पण कोणीतरी आहे की आपले व्हिडिओ पाहतं आणि त्याच्यासाठी मलाही खूप गर्व वाटतो की तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि असेच पाहत राहा. तर त्याच्यासाठी मी तुमचे आभारी मानते, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.